आपल्याकडे जेव्हा जेव्हा काही अतिरिक्त पैसे जमा होतात, जसे 25-50 हजार रुपये, तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो, हे पैसे सुरक्षितपणे कुठे गुंतवावेत. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात परतावा चांगला मिळतो खरा, पण तिथे रिस्क असते. म्हणूनच आजही भारतातील करोडो लोकांचा सर्वात मोठा भरोसा फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD वर आहे. पण आज बाजारात एक मोठा पेच निर्माण झालाय. एकीकडे पोस्ट ऑफिस आपल्या सरकारी सुरक्षिततेसह 6.90% ते 7.5% पर्यंत व्याज देत आहे. तर दुसरीकडे काही खासगी बँका आणि स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल 8% किंवा त्याहूनही अधिक व्याज देत आहेत. आता प्रश्न पडतो की जर तुमच्याकडे 50,000 रुपये असतील तर ते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ठेवावे की बँकेत. कुठे तुम्हाला जास्त नफा मिळेल, कुठे तुमचे पैसे 100% सुरक्षित राहतील, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मित्रांनो, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. त्यामुळे यात गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD उघडता येते आणि यावर वार्षिक 6.90 ते 7.5% व्याज मिळतं. सर्वसाधारणपणे 1 वर्षाच्या FD वर सर्वात कमी व्याज आणि 5 वर्षांच्या FD वर सर्वाधिक म्हणजे 7.5% व्याज मिळतं. विशेष म्हणजे 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस FD वर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलतही मिळते, जी बहुतांश बँक FD मध्ये उपलब्ध नसते. पोस्ट ऑफिस FDचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत केंद्र सरकार दर तिमाहीला व्याजदराचा आढावा घेते. पण एकदा खातं उघडल्यानंतर त्यावर ठरलेला दर संपूर्ण मुदतीसाठी कायम राहतो. त्यामुळे व्याजदर वाढण्याची किंवा कमी होण्याची जोखीम नसते. आता बँक FD कडे वळूया. इथे चित्र थोडं वेगळं आहे. बँकेचे दर प्रत्येक बँकेत बदलतात आणि वेळोवेळी बदलतात. मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका आणि स्मॉल फायनान्स बँका सगळ्यांचेच दर वेगवेगळे असतात. सरकारी बँका म्हणजे SBI, बँक ऑफ इंडिया यांसारख्या बँका साधारणपणे 6% ते 7.25% दरम्यान व्याज देतात. मोठ्या खासगी बँका म्हणजे HDFC, ICICI, ॲक्सिस यांचे दरही साधारण याच पातळीवर म्हणजे 6.45% ते 60% आसपास आहेत. पण खरी गंमत आहे ती स्मॉल फायनान्स बँकांमध्ये. स्मॉल फायनान्स बँकांमध्ये तुम्हाला 7.5 ते 8.25% जास्त व्याज मिळू शकते. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सारख्या बँका काही ठराविक मुदतींवर तब्बल 8% ते 8.1% पर्यंत व्याज देत आहे. म्हणजे जर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा हवा असेल आणि थोडी जोखीम घ्यायची तयारी असेल तर स्मॉल फायनान्स बँका हा एक योग्य पर्याय ठरू शकतो. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या बँकांमध्ये गुंतवणूक करणं रिस्की आहे. इथे तुम्हाला गव्हर्नमेंट बँकांसारखी सुरक्षा मिळत नाही. स्मॉल फायनान्स बँकांमध्ये DICGC विमा संरक्षण फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच असतं. त्यामुळे मोठी रक्कम गुंतवण्याआधी बँकेची विश्वासार्हता आणि क्रेडिट रेटिंग तपासणं आवश्यक आहे. आता 50,000 रुपयांवर कुठे नेमका किती फायदा मिळतो हे समजून घेऊयात. तर तुम्ही 50,000 रुपये 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस FD मध्ये गुंतवले आणि क्वार्टरली कंपाऊंड इंटरेस्ट पद्धतीने मोजलं तर मुदत पूर्तीला अंदाजे 72,000 ते 72,500 रुपये मिळू शकतात. म्हणजे निव्वळ व्याज अंदाजे 22,000 ते 22,500 रुपयांच्या आसपास असेल. शिवाय ही रक्कम ATC अंतर्गत टॅक्स सवलतीसाठीही पात्र ठरते. याच रकमेवर जर एखाद्या मोठ्या बँकेत 60% दराने गुंतवणूक केली तर अंदाजे 70,500 ते 71,000 रुपये मिळतील. म्हणजे पोस्ट ऑफिसच्या तुलनेत हा परतावा थोडा कमीच राहतो. आता जर तेच 50,000 रुपये एखाद्या स्मॉल फायनान्स बँकेत 8% दराने गुंतवले तर मुदत पूर्तीला अंदाजे 74,000 रुपयांच्या आसपास रक्कम मिळू शकते. म्हणजे पोस्ट ऑफिसच्या तुलनेत जवळपास 1,500 ते 2,000 रुपये जास्त फायदा होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा फरक आणखी मोठा असू शकतो. कारण अनेक स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांना 0.25% ते 0.5% जास्त व्याज देतात. मग आता प्रश्न येतो की नेमकी कुठे गुंतवणूक करावी? जर का तुम्हाला 100% सुरक्षितता आणि सरकारी हमी हवी असेल, तुम्ही टॅक्स सेव्हिंगचा लाभ घेऊ इच्छित असाल आणि तुम्हाला व्याजदरातील चढ उतारांची चिंता न करता स्थिर परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल किंवा सरकारी बँकांमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल. दुसरं म्हणजे जर तुम्हाला थोडा जास्त परतावा हवा असेल आणि 5 लाखांच्या आत गुंतवणूक मर्यादित ठेवायची तयारी असेल, तुम्ही बँकेचं क्रेडिट रेटिंग आणि विश्वासार्हता तपासून मगच गुंतवणूक करणार असाल, तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जर रक्कम मोठी असेल तर संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी न गुंतवता ती पोस्ट ऑफिस आणि 1-2 विश्वासार्ह बँकांमध्ये विभागून गुंतवणं अधिक सुरक्षित ठरतं. यालाच गुंतवणुकीतलं डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. शेवटी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे FD वर मिळणारं व्याज पूर्णपणे टॅक्सेबल असतं. त्यामुळे ते तुमच्या एकूण उत्पन्नात मोजलं जातं. एका आर्थिक वर्षात व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास TDS लागू शकतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये आहे. व्याजदर वेळोवेळी बदलत असतात, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावरून ताजे दर तपासून घ्या. स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करण्यापूर्वी तिचं क्रेडिट रेटिंग आणि DICGC विमा मर्यादा नक्की तपासा. थोडक्यात सांगायचं झालं तर सुरक्षिततेच्या बाबतीत पोस्ट ऑफिस FD पुढे आहे. तर परताव्याच्या बाबतीत काही स्मॉल फायनान्स बँका पोस्ट ऑफिसपेक्षा सरस ठरतात. तुमचं आर्थिक ध्येय, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेणं योग्य ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं? कुठे गुंतवणूक करणं योग्य आहे? तुम्ही तुमचे 50,000 रुपये कुठे गुंतवणे पसंत कराल? पोस्ट ऑफिस की बँक? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.